नमस्कार सर्वांना. तर आज आपण इकडे ऊसाच्या शेतामध्ये आलो आहोत. तर सर पहिले पहिले आपलं इंट्रोडक्शन द्या. माझे नाव मानसिंग प्रल्हाद पाटील, राहणार पोकले, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. तर तुम्ही किती टाइम पासून शेती करताय? मी आता 2005 पासून अच्छा. आणि तेव्हापासून ते आतापर्यंत शेतीमध्ये काय बदल झालेले आहेत? भरपूर बदल. म्हणजे ऑर्गॅनिक मध्ये आम्ही 2010 पासून आलोय. अच्छा. 2010 पासून आलोय. 2010 पासून ते 2026 पर्यंत काय बदल जो स्टेप बाय स्टेप हर एक शेतकरी घेतो, तुम्ही काय सांगू इच्छिता? बदल होत गेला. रासायनिक खताचा खर्च वाचत गेला ऑर्गॅनिक मध्ये. आणि का ऑर्गॅनिक केलं पाहिजे? ऑर्गॅनिक केलं पाहिजे, काळाची गरज आहे. कारण भरपूर दुष्परिणाम व्हायला लागले त्याचे शेतीवर सुद्धा, माणसावर सुद्धा व्हायला लागले. अच्छा. उत्पन्न कमी येईल वाटतंय का? नाही नाही, उत्पन्न वाढणार. आता हे तुम्हाला डोळ्यात देखतच आहे, उत्पादन वाढायला लागले. हळूहळू स्टेप बाय स्टेप वाढणार तुमचं. किती वेळा वापरली? याला बायोरिच कंटिन्यू म्हणजे गेल्या वर्षीपासून भुईमुगापासून म्हणजे लावण केल्यापासून चालू आहे. उन्हाळ्यातच फक्त पाणी कमी होतं, त्यामुळे एक 4 महिने नव्हतं. उन्हाळ्यात तर द्यायला पाहिजे, लक्षात ठेवा. पाणी आणि ते जमना त्याचं म्हणजे कसं हा. दुसऱ्याच्या रानात जायचं असल्यामुळे मला तिथनं सोडायला लागतं. मग ते सगळं उचलून हिथं आणायला लागत होतं. आणि बाबा तुमचं काय म्हणणं आहे शेतीमध्ये? शेती चांगली झाली. अच्छा. आधीपासून ते आतापर्यंत काय फरक आहे? अगदी पहिली कडक जमीन होती की नाही, हम्म. लागवड टाकून हम्म. मऊ जमीन झालेली आहे, भुसभुशीत. हा. त्याच्यामुळं चांगली ऊसाला जमीन. चांगला फायदा झाला. ऊसाला किंवा सगळ्याच पिकाला ते पिकाला. फायदा आहे. आता मामा, ह्या रानात गेल्या वर्षी अगोदर तुमची लागण असेल, हो. गेल्या वर्षी किंवा त्याच्या पाठीमागल्या वर्षी, त्यावेळी ह्या 18 गुंठ क्षेत्र आहे. हम्म. किती झाली होती? 23 टन. 18 गुंठ्यात 23 टन. आता किती होईल वाटतं? आता सर्वसाधारण 31 टन होईल असा माझा अंदाज आहे. तर तुम्ही टार्गेट धरून चाला. हम्म. आपण ह्याच्यात 42 टनावर जायचंय, चालतं. लक्षात आलं का? हा. काही केमिकल वापरू नका, गॅरंटेड येतं. फक्त काळजी घ्या की न चुकता सोडा. नाही नाही, चुकता सोडते ते काय. माझं हा. आठवड्याला शेड्यूल चालू असतं, आठवड्याला. फक्त काय आलं आता ह्या पावसाची ह्यानं ते जरा मध्ये पाणी नसल्यामुळेच जर डिमांड. आता परवा त्या उसाला तिथल्या चालूच आहे. आता तुम्ही बघा ना, आता हे मी बांधावर उभा राहिलो तरी तो ऊस एवढा उंच आहे, लक्षात आलं का? बाळ तू इकडे ये जरा. असं इकडे जरा बघून बोल. तर तुला काय वाटलं? आता हे बघा, हे बाबांचे नातू आहेत, कॉलेजला आहेत. तुला काय वाटलं? दरवर्षी ऊस बघतो तू, माझ्या उंचीपेक्षा जास्त गेलाय. आत्ताच गेलाय. होय. किती महिन्याचा आता ऊस लावून किती दिवस झाले आपण? ऑगस्ट ऑगस्ट मध्ये लावून. ऑगस्ट एंड ऑगस्ट एंडला लावलं. ऑगस्ट एंड 30 एक तारखेला, सप्टेंबर. 1 सप्टेंबर डायरेक्ट. आणि अजून किती दिवस जायला आहे? ही आता जाणार आहे नोव्हेंबरला. नोव्हेंबरला जाणार. अजून 4 महिने म्हणजे अजून 4 महिन्यात 40 12 कांड्या तरी निश्चित वाढेल. आहे तीच. लक्ष 28 कांड्यावर गेला की सेंद्रिय मधला ऊस 2 टनाने पडतो कमीत कमी. लक्षात आलं का? तर तुला शेतात कधी आला होता? येतो का? येते. कधी तर येतोय. मग आता याला जरा बरं वाटतंय की नाही? हा. म्हणजे तोही फरक पडतो बरं का. ज्यावेळी तुम्ही सेंद्रिय मध्ये जाता ते पीक चांगलं दिसतं आपलं. आणि ज्यावेळी पीक चांगलं दिसतं त्यावेळेला शेतकऱ्याला पण शेतात यावं वाटतं, करावं वाटतं काहीतरी. पण काहीतरी करावं वाटतं म्हणून केमिकल काय आणून टाकू नका, कळलं का? म्हणजे चालतंय. अजून जरा चांगलं येईल, बऱ्याच शेतकऱ्याला अजून जरा चांगलं येईल. तसं काय करू नका. हे ठेवा. एवढं रसरशीतपणा तुम्हाला ऊसामध्ये कुठेही दिसणार नाही. तुम्ही बघा सगळीकडे पिवळे पडले, गळायला लागले. परतीच्या बाजूला लई दांड आहे, माती आहे तिकडच्या बाजूला. इथलं काय माहितीये चढावर आहे. चला, नाही, ते तिकडे जाय. जाऊ ना. ते असंच पडत आले इकडे, असंच पडत आले सगळे. पडतोय. नाही तेच शिरायलाच येईल. हम्म. बरं, ठीक आहे. तर मला वाटतं सगळ्या शेतकऱ्यांच्या लक्षात आलं असेल. तुम्हाला कुणाला आणखीन काही शंका आहे का? पाटील साहेब, तुम्हाला काय वाटतं? चांगला ऊस आहे. आता पुढल्या वेळी तुम्हाला असं दिसलं पाहिजे, ह्यात पाणी दिसतंय का? आता तुम्ही म्हणणारे हलकं रान आहे, पण हलक्या रानात सुद्धा तुम्ही बघा किती पाणी आहे. कारण तुमच्याकडे पाण्याची लेवलच वरती आहे एकदम. बोर मधनं पाणी बाहेर पडायला लागलंय, आता तुम्ही बघितलंय. तर ही खरोखर फॅक्ट आहे. आता आमचे जे मित्र आलेले आहेत अचलपूर वरून, या साहेब पुढे जरा. तुमचा ऍड्रेस मी अशोक इंगळे, तालुका अंजनगाव सोजी, जिल्हा अमरावतीवरून आलेलो आहोत. सरांच्या मार्गदर्शनासाठीच आलो कोल्हापूरला. तर मी आतापर्यंत सरांनी दाखवल्याप्रमाणे ऊसाचे 2 प्लॉट बघितले.
खूपच सुंदर. बायोरिच आणि अल्ट्राशीमुळे बाकीचे प्लॉट बघितले आजूबाजूचे जे केमिकलवर रासायनिक करत आहेत, ह्याच्यामध्ये खूपच फरक पडला. मी स्वतः तर करतोच माझ्या संत्र्यासाठी, परंतु मला इकडेही बघायचं होतं. रिअल एकदम याच्यामध्ये बिलकुल मॅनिप्युलेटिंग नाही. एवढं सुंदर शेत झालेलं आहे, मऊ एकदम. आणि ऊसाची क्वालिटी तर अप्रतिम आहे सर. धन्यवाद सरांचे. ह्याच्यामध्ये बरं का मामा, आम्ही ह्यांच्या गावाजवळ एक चौसाळा म्हणून गाव आहे. एक 50% गाव तरी बाहेरीच्या बाहेरीच अल्ट्राशीट करत आहेत. 50%. मलाही माहित नव्हतं. मी ज्यावेळी तिथे गेलो होतो परवा, त्यावेळी समजलं की एवढी लोक म्हणजे करतात. ही खरोखर फॅक्ट आहे. आता उगीच काहीतरी आपण हे करत नाही. एवढा रसरशीतपणा. आता मामांच्याकडं तोडणारा पैसे घेईल का? कळलं का? बाकीच्या ठिकाणी काय पैसे घेतात. पडलाय म्हणून. पडलेला नाही. हे आहे उभा पडलेला सुद्धा काय प्रॉब्लेम. आमचा तर तुम्हाला हे असलं का नाही वरचं, वाडा असलं की ते विचारत नाहीत मग. नाही, आमचा तर हेच आहे, गुराळालाच नेते ती सरळ डायरेक्ट गुळ काढायलाच. नाही, आपणच गुळ काढायचा, दुसरा गुळ नाही आमचा पण काढायचा. आम्हीच काढतोय. आपणाला पाहिजे तेवढं ठेवायचा ऊस हम्म. आणि बाकीचं हे करायचं. तर मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना बरं वाटलं ना. खूप बरं वाटलं. बाळ, तुला काय वाटतंय? चांगलं वाटले. वाटलं ना. तर असे एकदम साधी पद्धत आहे. खर्च फार कमी आहे. लक्षात आलं का? आणि पीक दिसायला चांगलं दिसतं आपणाला. शेवटी कसं, वर्षभर आपण येतो तर आपणाला आनंद मिळाला पाहिजे. गीतेमध्ये सांगितले की योगा कर्मसु कौशल्यम. तुम्ही तुमचं काम कौशल्यानं केलं की योग झाला समजावा. योग होणे म्हणजे आनंद होणे. आनंद झाला की तुम्हाला काय होतं, रोगापासून रोगमुक्त होता. म्हणून ज्यावेळी शेतात तुम्ही येता आणि तुम्हाला आनंद होतो शेतात बघून, त्यावेळी तुम्हाला योग होतो. बरोबर. योग होणे म्हणजे रोगमुक्त होणे. निरोगी होणे. लक्षात आलं का? रोगमुक्त होणे ही खरोखर फॅक्ट आहे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. त्यामुळे ज्या वेळेला पीक चांगलं दिसेल त्यावेळी शेतकऱ्याची तब्येत पण चांगली राहते. कशामुळे राहते? त्याला आनंद मिळतो. आनंद मिळाला की योग होतो. योग झाला की रोगमुक्त होतो. एक साधं गणित आहे. तर सगळ्यांनी लक्षात ठेवा. तुम्ही ऑर्गॅनिकमध्ये या. कळलं का? सगळ्या मला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगायचं आहे की आपण सगळ्यांनी ऑर्गॅनिकमध्ये येणं गरजेचं आहे. आपले सगळे पैसे बाहेर चाललेत. तुम्ही माहित आहे आता युद्ध चालू झाल्यावर दर किती वाढलेत आणि हे पैसे सगळे बाहेर चाललेत. हे थांबवायचं असेल तर तुम्ही शेतकरी आहात की जे आपलं देश पुढे आणू शकाल. हे तुम्ही जे वापरताय, आता 3 लाख कोटीपर्यंत सबसिडी चालली आहे आपली. लक्षात आलं का? म्हणजे किती सबसिडी शेतकऱ्याला देतो सरकार, हे पण लक्षात ठेवा. आणि ही बाहेर जाणारे पैसे जर थांबवायचे असतील तर आपणाला सेंद्रियमध्ये येणं गरजेचं आहे. तर हे सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. आपण इथंच थांबूया हा एपिसोड. नमस्कार. नमस्कार. शेतकरी बंधू.